पुढच्या वेळेस दारच बंद करणार आहे। जर 9:30चं टायमिंग असेल ना, 9:30 वाजल्यावर दार बंद। जे बाहेर असतील त्यांना पक्षाबद्दल किती आस्था आहे, प्रेम आहे हे त्या ठिकाणी लक्षात येईल। त्याच्यामुळं तसं आता करू नका। इतकं टोकाचं पाऊल कृपा करून उचलायला लावू नका। राजकारणात टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी मी लक्षात ठेवत असलेला मंत्र किंवा वापरत असलेले तंत्र आपल्याला थोडं सांगतो। राजकारणात नेहमीच मी स्वतः 3 गोष्टी स्वतः जवळ ठेवत आलोय। आता मी माझा स्वभाव तुम्हालाही माहिती आहे की पूर्वी कसा होता आणि आता कसा बदलत चाललेला आहे। तो अजून चांगला बदलण्याचा प्रयत्न करतो, काळजी करू नका। फक्त तुम्ही माझा साथ द्या, माझ्या बरोबर राहा। त्याच्यामध्ये 3 गोष्टी वाढवण्याचा नेहमी प्रयत्न करत आलेलो आहे आणि ज्या 3 गोष्टी मी नेहमी वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या म्हणजे ॲम्बिशन। त्यामध्ये ॲम्बिशन म्हणजे नेहमी मोठी महत्त्वाकांक्षा आपण ठेवली पाहिजे। आपला पक्ष अधिकाधिक जागा जिंकेल अशी ती महत्त्वाकांक्षा असावी। त्या दृष्टीनं प्रयत्न देखील असावेत। नुसती महत्त्वाकांक्षा ठेवून चालणार नाही। दुसरी त्याच्यामध्ये अडॅप्टिबिलिटी म्हणजेच होणाऱ्या बदलांशी जुळून घेण्याची वृत्ती। परवाच एक कार्यकर्ता मला भेटला आणि म्हणाला, दादा तुम्हाला भेटीसाठी चिठ्ठी आत पाठवताना फक्त नाव लिहावं लागतं, खाली काही पद लिहिता येत नाही। मी त्यांना म्हटलं सर्वांना पद देता येणं शक्य नाही, कारण हे 3 पक्षाचं सरकार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला जुळून घ्यावं लागतं। महामंडळ पदही विभागली जातात। राजकारणातली परिस्थिती ही बदलत असते, तिच्याशी जुळून घेण्यासाठी आपल्याला बदल करावा लागतो। तेव्हा आपण सर्वांशी जुळून घेण्याची वृत्ती काही काळ ठेवली पाहिजे आणि त्याच्यामुळं पद असो पद नसो आपण सतत काम करत राहिलं आणि काम आपलं उजवं दिसलं तर पद आपोआप चालत येतं। ही गोष्ट कृपा करून आपण सगळ्यांनी लक्षात घ्या। आणि तिसरं म्हणजे अकाउंटेबिलिटी। त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं उत्तरदायित्व, हे जबाबदारीची जाणीव, ही जाणीव आपण वाढवली म्हणजेच आपण नेहमीच्या कर्तव्य तत्पर राहतो आणि जबाबदारी यशस्वीपूर्णपणे करतो। अशा पद्धतीनं ह्या 3 बाबी आहे। परंतु ह्या 3 बाबी बरोबरच 3 गोष्टी मी स्वतः जवळ ठेवतो, त्या म्हणजे पेशन्स, त्याच्यामध्ये पंक्च्युअलिटी आणि पॉझिटिव्हिटी। ह्या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत। त्याचा उल्लेख माझ्या माहितीप्रमाणे तटकरे साहेबांनी पण केला। आपण नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे, ती पॉझिटिव्हिटी मी दाखवली पाहिजे। पेशन्स म्हणजे धीर आपण ठेवला पाहिजे। वेळेच्या बाबतीत कार्यतत्पर राहा। मी मगाशीच बोलत असताना हिरामण खोसकरला म्हणलं, का रे बाबा जरा उशीर झाला यायला। मग तो हळूच नरहरी झिरवाळींच्याकडे बघत होता, पण म्हणलं राधा रात्री 1 वाजता आला। अरे म्हणलं तुम्हाला 15-20 दिवस सांगितलेलं होतं की आजचा दिवस आपला महत्त्वाचा आहे, तसं आता इथून पुढे होऊन देऊ नका। मी खरंच पुढच्या वेळेस दारच बंद करणार आहे। जर 9:30चं टायमिंग असेल ना, 9:30 वाजल्यावर दार बंद। जे बाहेर असतील त्यांना पक्षाबद्दल किती आस्था आहे, प्रेम आहे हे त्या ठिकाणी लक्षात येईल। त्याच्यामुळं तसं आता करू नका। इतकं टोकाचं पाऊल कृपा करून उचलायला लावू नका अशी माझी आपल्याला विनंती आहे। आणि या आपण नेहमी त्याच्यामध्ये पेशन्स ठेवला पाहिजे, कार्यतत्पर राहिलं पाहिजे। पॉझिटिव्हिटी ही सकारात्मक आपण त्याचा ठेवा आहे। ह्या 3ही गोष्टी आपण त्यामध्ये दाखवल्या पाहिजेत आणि तशा पद्धतीनं काम करत जीवनात कधी पण नाराजी येणार नाही। भविष्यात राजकीय आलेख उंचावत जातो, एवढंच आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे।